जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. दिवस वेगाने जाऊ लागले. पुरुष त्यांच्या ऑफिसमध्ये आणि महिला दिवाळीच्या तयारीत व्यस्त झाल्या. कुशी पहिल्यांदाच तिच्या पतीचे व्यावसायिक कौशल्य पाहून आश्चर्यचकित झाली. पुढचा भाग. हे सर्व एकीकडे चालले असले तरी कुशीला झोपल्यावर अर्णवचे चुंबन घेण्यापासून काहीही आवरले नाही. तिला हे कळत नव्हते की ती स्वतःला असे करण्यापासून का रोखू शकली नाही. पण ती तिची रोजचीच झाली. दिवाळीच्या एक दिवस आधी होते. कुशीच्या कॉलेजलाही सुट्टी जाहीर झाली. ती सगळ्या कामात मदत करायची. तिच्या तिन्ही बहूंनी दिवाळीसाठी सर्व गोष्टींची मदत आणि व्यवस्था करताना पाहून मनोरमाला तिचा आनंद आवरता आला नाही. मनोहर, आकाश आणि वंश घरी आले आणि बायकांना जमेल तशी मदत करून झोपायला गेले. कुशी आणि पायलने मिळून मंदिराची सजावट पूर्ण केली. काम करून कंटाळलेली शीतल झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली. ती रांगोळी पूर्ण करून झोपी जाईल असे सांगून कुशीने पायललाही आराम करायला सांगितले. कुशी जमिनीवर रांगोळी रंगवत बसली होती. तेवढ्यात अर्णव आत गेला. तिला पाहताच त्याची पावले थांबली. तिच्या दुधाळ त्वचेला विरोध करणारा निळा नाईट सूट घातलेला, तिने तिचे केस गोंधळलेल्या अंबाड्यात बांधले होते आणि तिच्या चेहऱ्यावर काही टेंड्रिल्स नाचले होते की ती इतकी गोंडस दिसत होती. कोणी कसे काय करू शकते? नाईट सूटमध्येही गोंडस दिसते का? सावकाश पावले टाकत तो तिच्या जवळ आला. पाऊलखुणा ऐकून कुशीने डोके वर केले. पोटात मंथन करत असलेल्या अर्णवकडे बघून ती खूप हसली. कुशी आ गए आप. अर्णवने मान हलवली. कुशी जा आणि फ्रेश हो तोपर्यंत मी ही रांगोळी पूर्ण करेन. अर्णव हम्म. कुशी लवकर ये, मला खूप भूक लागली आहे. अर्णव थांबला आणि तिच्याकडे वळला. तू जेवण केलं नाहीस? कुशीने मान हलवली. जा ना. अर्णवने मान हलवली आणि फ्रेश होण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला. बॅग लॉकरमध्ये सुरक्षित ठेवून तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. पटकन आंघोळ करून कुशीची रांगोळी काढलेली पाहण्यासाठी तो खाली आला आणि तिच्याच कामाचे कौतुक करत उभा राहिला. कुशी कसं आहे? अर्णवने एकदा रांगोळीकडे पाहिले. छान. कुशी हसलीये. ते दोघे जेवणाच्या दिशेने निघाले आणि हात धुवून कुशीही त्याच्या शेजारी बसली. अर्णव, एकटा का बसला होतास? इतर कुठे आहेत? कुशी, सर्वांनी काही मिनिटांपूर्वीच काम पूर्ण केले. पायल माझ्या सोबत होती. तू येण्याआधी मी तिला जाऊन झोपायला सांगितले. माझे जवळपास झाले होते. अजून एक रोटी घेशील का? अर्णव, नाही. रात्रीचे जेवण उरकून ते दोघे त्यांच्या खोलीत गेले. कुशी खरंच खूप थकली होती. ती गुपचूप करत असलेली तिची विधी चुकवून बेडवर आदळताच ती झोपली. काम उरकून अर्णवही त्याच्या बाजूला जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण शांतिवन सर्व सजावटीसह नवीन नवरीसारखे चमकत होते. सर्वजण उठले आणि आंघोळ करून खालच्या मजल्यावर जमले. अर्णव सोडून, ज्याचा या सगळ्या पूजापाठावर विश्वास नाही. सर्वांनी मिळून सकाळची पूजा केली आणि सर्वशक्तिमानाची प्रार्थना केली. त्यांनी नाश्ता आणि दुपारचे जेवण एकत्र केले. कुशीने लखनवी मिठाई बनवली. पायलने तिला मदत केली आणि शीतलला सर्व भेटवस्तू गुंडाळण्यास सांगितले. संध्याकाळ झाली तेव्हा अमन, पायलचे आईवडील आणि शशी शीला, दादी शांतिवनला आले. शीतलने शीलाचा हात झटकून टाकला. शीतल, गप्प बस मम्मा, मी आधीच चिडलो आहे. मला जास्त चिडवू नकोस. शीला जोरात बोलली पण गप्प बसली. अर्णव सोबत असंख्य बॅगा घेऊन खाली उतरला. तो सोफ्यावर ठेवून तो गेला आणि शशी आणि कुशीच्या दादी आणि पायलच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. दादी, दामदजी कसे आहात? अर्णवने एक छोटेसे स्माईल दिले. मी चांगला आहे आणि कृपया तुम्ही मला अर्णव म्हणू शकता. दादी डोक्याला हात लावून हसले.
मनोहरने पूजेत ठेवलेले नवीन कपडे आणि दागिने घेतले आणि प्रत्येक जोडप्याला दिले आणि बदलायला सांगितले. अर्णवकडे बघत तो गेला आणि त्याला मिठी मारली. मी खूप आनंदी छोटे, तू एक महान माणूस झाला आहेस आणि मला तुझा अभिमान आहे. देव तुला आनंदी ठेवो आणि तुला भरभराटीचा वर्षाव करो. दिवाळीच्या शुभेच्छा बेटा. अर्णव दिवाळीच्या शुभेच्छा आई. मनोहरने त्याच्या खांद्यावर थोपटले. हे तुझ्यासाठी आहे. त्याने अर्णवला एक कव्हर दिले. त्याने ते उघडले आणि डोळे मिटले. अर्णव मामा खरंच हे केले नाही. मनोहर करे रे. मी तुला घालायला एक ड्रेस दिला आहे. खरं तर हा तुझ्या कलेक्शन मधला आहे. अर्णव ठीक आहे. फक्त आजच. मला वारंवार घालायला सांगू नका. मनोहर ते नंतर बघू. अर्णव जवळच असलेल्या खोलीत गेला आणि ड्रेस बदलून काही मिनिटात बाहेर आला. तोपर्यंत कुशी सोडून सगळे खाली आले. अर्णवला पांढरी कॉटन शेरवानी घातलेला पाहून अमनला हसू फुटलं. अमन अर्नी ती तू. अर्णवने डोळे वटारले. म्हणूनच सांगितलं मामा. मी आत्ता बदलतोय. मनोहरने त्याला ओढत सोफ्यावर बसवले. मनोहर झकास बिटवा. कुणी छान दिसलं की काय सांगू. आकाश, वंश, अमन आणि पायल एकमेकांकडे बघत म्हणाले हंडसमजी. हंडसम. मनोहर हान. वही. हंडसम. या ड्रेसमध्ये तू खूप देखणा दिसत आहेस. सगळे हसले. तेव्हा अर्णवने डोळे मिटले. शिला शीतल, खूप सुंदर दिसतेस. शीतल हसली. हे फक्त AR कलेक्शन मम्मा मधून आहे. मी पहिल्यांदाच ब्रँडेड ड्रेस घातला आहे. मी कशी दिसते. शीतलने एक भव्य साडी निवडली आहे जी दगड आणि मणींनी भरलेली होती. ती ARची असली तरी ती शीतलला शोभत नव्हती. जेव्हा शीतलने कपडे घालण्याची भावना बाळगता आणि तिला दिलेले सर्व दागिने परिधान केले तेव्हा खरं तर ते अवघड वाटले. शशी आणि शीला यांनी आकाश आणि पायल, वंश आणि शीतल यांना भेटवस्तू दिल्या. अमन अर्नी. अर्णव त्याच्याकडे झुकला. काय अमन यार, या मुलीने ड्रेस खराब केला आहे. अर्णवने समोर उभ्या असलेल्या शीलकडे एक नजर टाकली आणि त्याच्या म्हणण्यानुसार हे फॅशन डिझास्टरपेक्षा कमी नव्हते. पण शेवटी ती त्याच्या भावाची बायको आहे. अमन, तिला कोणी पाहिलं तर आमचा शेअर मार्केट कोसळेल या विचाराने की आम्ही चांगली रचना करू शकलो नाही. म्हणजे तिच्या माणसाकडे बघा. ती खूप अवघड आहे. अर्णव हसण्याशिवाय मदत करू शकला नाही. शट अप एमी. काही मिनिटांनी लाल कॉटन सिल्कची साडी नेसून कुशी खाली आली. तिचे लांब केस उघडे सोडून तिने फक्त किमान मेकअप केला होता आणि 2 बांगड्या, मंगळसूत्र आणि पायल हे एकमेव दागिने तिने घातले होते. अर्णवने पायांवरून चालत असलेल्या सुंदर स्त्रीकडे बघून लाळ घासली. कुशीला त्याने पहिल्यांदाच साडी नेसलेली पाहिली आहे आणि ती तिला खूप अनुकूल होती. आणि त्याला पार्श्वभूमीत सौम्य रब्बा ऐकू आला का? त्याने पटकन नजर हटवली. शशी, दिवाळीच्या शुभेच्छा बेटा. कुशीने वडिलांना मिठी मारली. हॅपी दिवाळी बाबा. अर्णव आणि कुशीने मिळून शशीचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याकडून भेटवस्तू घेतल्या. दादीने अर्णव आणि कुशीच्या कानामागे खोळ घातला. दादी, तुम्हा दोघांवर वाईट नजर टाकू नये. मनोरमा, आकाश, वंश, जा आणि तुझ्या बडे भैया आणि भाभीचे आशीर्वाद घे. कुशीला धक्का बसला. मामी. मनोरमा, का धक्के मारतोस बेटा. तू त्यांची भाभी आहेस. भाभीची स्थिती आईपेक्षा कमी नाही. त्यामुळे तुम्हाला अशी काळजी करण्याची गरज नाही. कुशी पण. मनोरमा, नाही जर आणि पण. आकाश, वर्षजा. शीतलने तिच्या सासूकडे अविश्वासाने पाहिलं. ती आणि कुशी आणि तिच्या नव्याच्या पायाला स्पर्श करत. अजिबात होत नाही. तिने वळून शीलाकडे पाहिलं जी दूर पाहत होती.
आकाश आणि पायल एकत्र जाऊन अर्णवच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले, पण त्याने त्यांना थांबवले आणि आकाशला मिठी मारली. कुशी त्यांच्यापासून थोडी मागे सरकली. मामी काहीही म्हणेल, पण तिला माहीत होतं की ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे आणि ती यात कम्फर्टेबल नाही. आकाश, दिवाळीच्या शुभेच्छा भाई आणि भाभी. पायल, दिवाळीच्या शुभेच्छा अर्णवजी. अर्णव त्यांच्याकडे पाहून हसला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पायल, तुलाही माझ्या शुभेच्छा. हे तुझ्यासाठी आहे. त्याने त्यांना एक मिठाईचा डबा आणि लिफाफा असलेली पिशवी दिली. आकाश, भाई, माझं आता लग्न झाले. निदान आता तरी मला मोठ्या माणसासारखे वागवा. अर्णव, जेव्हा तू मला म्हाताया माणसासारखं वागवणं बंद करशील आणि माझ्यापुढे झुकणं बंद करशील, तेव्हा मी तुला मोठा माणूस मानेन. सगळे हसले तर आकाश हसला. पायल, इसकी क्या जरूरत थी अर्णवजी. तुमच्या शुभेच्छा आमच्यासाठी पुरेशा होत्या. अर्णव, तुम्हा दोघांसाठी ही माझी भेट आहे. वंश शीतलये. शीतलने एक घट्ट स्मितहास्य केले आणि अर्णव आणि कुशीच्या पायाला स्पर्श करण्यासाठी पुढे निघाली. अर्णवने त्यांना थांबवण्यापूर्वीच वंश आणि शीतलने त्याच्या पायाला स्पर्श केला. अर्णवने त्याच्या लहान भावाला मिठी मारली. अर्णव, दिवाळीच्या शुभेच्छा. वंश, दिवाळीच्या शुभेच्छा भाई. अर्णव, हे तुझ्यासाठी. त्याने त्यांना एक आवरण दिले. दिवसभरात पहिल्यांदा काही पैसे मिळाले म्हणून शीतल हसली. मनोहर चोटे, तुम्ही त्या दोघांना बिघडवत आहात. आता ते लहान मुले नाहीत. ते आता कमावत आहेत. त्यांना पैसे देणे बंद करा. अर्णव मामा, कितीही मोठे होऊन कितीही कमावले तरी ते माझे लहान भाऊच राहतील. आणि मी त्यांना बिघडवत नाही. ज्यादा नहीं दिया है. आकाश, होय पापा. 1,00,000 ही मोठी रक्कम नाही. आकाशने त्याच्या पालकांसमोर अर्णवला यशस्वीपणे पकडले, ज्याने त्याला प्रश्नार्थक रूप दिले. अर्णव, आता माझ्याकडे बघणे थांबवा मामा. ते फक्त आकाशसाठी नाही, पायलसाठीही आहे. मनोहर, तुमसे तो बात करना ही बेखर है छोटे. तुझ्याशी बोलणे व्यर्थ आहे. अर्णव हसला. तो गणित करो म्हणून असे करू नका. त्याने मामा आणि मामींना गिफ्ट बॅग दिली आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. मनोहरच्या डोळ्यात पाणी आले. त्याला अर्णवसाठी त्याच्या मुलांपेक्षा जास्त आनंद वाटत होता. त्याचा लहान मुलगा त्याच्या आयुष्यात नेहमीच एक खास मुलगा असतो. अर्णव काका, हे तुमच्यासाठी आहे. त्याने शशी आणि शीलाकडे एक बॅग वाढवली. त्यानंतर त्याने आपल्या नानी आणि कुशीच्या दादीलाही भेटवस्तू दिल्या. त्याने कुशीला एक पिशवी दिली ज्यामध्ये काही मिठाई आणि रोख कव्हर होते. अर्णव, अमन, मला एआरकडून बोनस म्हणून आधीच मोठी रक्कम मिळाली आहे. अर्णव, आकाश आणि वंश काहीच बोलले नाही. अमन, अर्नी, ते भाऊ आहेत. मी तुझा चांगला मित्र आहे. अर्णव, बरोबर. तू माझा भाऊ नाहीस, त्यामुळे तुला माझ्या पायाला हात लावून आशीर्वाद घेण्याची गरज नाही. अमन, अर्नी. अर्णव, उठ. अमन उठला आणि अर्णवने त्याला मिठाई आणि पैशांचा गिफ्ट पॅक देत मिठी मारली. हॅपी दिवाळी एमी. अमन, दिवाळीच्या शुभेच्छा अर्नी. आणि तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे तुझ्यासाठी. त्याने अर्णव आणि कुशीला घड्याळ दिले. ते पाहून हसले. धन्यवाद भैया. त्यानंतर अर्णवने घरातील सर्व कामगारांना बोलावून त्यांना गिफ्ट पॅक आणि काही रोख रक्कम दिली आणि घरी जाण्यास सांगितले. मामा, आता तुम्ही सर्वजण आपापल्या खोलीत जा आणि भेटवस्तू सुरक्षितपणे ठेवा आणि या. आम्हाला लक्ष्मीपूजन करायचे आहे. सर्वजण पुढे निघाले. अर्णव आणि अमन सोफ्यावर बसून काही मूर्ख विषयांवर बोलत होते आणि हसत होते. लवकरच पूजा सुरू झाली. दादी, तुम्ही येत नाही का दामादजी.
अर्णव, नाही दादीजी, माझा या सगळ्यावर विश्वास नाही आणि पुन्हा तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारू शकता. दादी हसले आणि त्याला मागे सोडून मंदिराकडे निघाले. अर्णव ड्रेस बदलण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. त्याने त्याचा ट्रेक आणि शर्ट उचलला आणि वॉशरूम मध्ये जायला निघाला असताना कुशीच्या आवाजाने त्याला थांबवले. अर्णवने वळून त्याच्या जवळून चालत आलेल्या कुशीकडे पाहिले. तिचे कपाट उघडून तिने एक छोटीशी गिफ्ट बॅग काढली. कुशी, हे तुझ्यासाठी. अर्णव भुसभुशीत झाला. माझ्यासाठी? कुशी हम्म. अर्णवने ते हातात घेतले आणि 2 बॉक्स पाहण्यासाठी ते उघडले. त्याने पहिला बॉक्स उघडला आणि त्यात त्याचे नाव कोरलेले एक कस्टमाइज केलेले पाकिट दिसले. अर्णव, विस्की क्या जरूरत थी कुशी? या कुशीची काय गरज आहे? कुशी आला तो सबको दात के गिफ्ट दे रहे. तुम्ही सगळ्यांना तुमची भेटवस्तू द्या म्हणून फटकारले होते. आता तुझी पाळी. दुसरा पण उघडा. अर्णवने दुसरी उघडली असता त्यात सोनसाखळी होती. कुशी आवडली. अर्णवला काय बोलावे सुचत नव्हते. कुशीने त्याला गिफ्ट करावे अशी अपेक्षा त्याला नक्कीच नव्हती आणि पाकिट त्याच्या नावाने सानुकूलित केले आहे याचा अर्थ तिने त्याच्या काही दिवस आधी ऑर्डर केली असावी. कुशी, थांब. तिने त्याच्या हातातून साखळी घेतली आणि ती उघडली आणि स्वतः ती त्याच्या गळ्यात बांधली. अर्णवच्या हृदयाचे ठोके वेगवान होते, हे वेगळे सांगायला नको. कुशीने त्याला मिठी मारली. दिवाळीच्या शुभेच्छा अर्णव. इतक्या वर्षांनंतर तो भावनेच्या आहारी जात आहे. त्याला अक्षरशः त्याचे सर्व केस त्याच्या त्वचेवर सरळ उभे असल्याचे आणि त्याच्या संपूर्ण अस्तित्वातून प्रवाहाची लाट जाणवत होती. तो होता देवाचे आभार. पूर्ण बाही घातली, नाहीतर तिने त्याचे गुसबंप पाहिले असते. मिठीतून बाहेर पडून तिनं त्याच्याकडे पाहिलं. अचाहेही टोचत आहे का? अर्णेने मान हलवली. कुशी, छान दिसत आहे. पण जर तुम्हाला ते आवडत नसेल तर मला सांगा, मी ते बदलून घेईन. अर्णव काहीच बोलता तिच्याकडे बघतच राहिला. तो एएसआर आहे, जो कोट्यधीश आहे. अनेकांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी इतक्या महागड्या वस्तू भेटवस्तू दिल्या की त्यांनी त्या घेण्यास नम्रपणे नकार दिला किंवा नाकारला. पण कुशीतील ही साधी साखळी त्या यादीत आहे असे वाटत नव्हते. कुशी, आणि मला हे पैसे नकोत. अर्णव, कुशी, मला सगळ्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा माहीत नाहीत. आणि काहीही नकळत मी त्यांना काही दिले तर त्या भेटवस्तू उपयुक्त ठरतील याची शाश्वती नाही. म्हणूनच मी तुम्हाला पैसे दिले आहेत जेणेकरून तुम्ही काहीतरी करू शकता जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला हवी असलेली कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुमच्याकडे ठेवू शकता. कुशी हसली. अर्णव, तू माझा नवरा आहेस. तुम्ही मला जे काही द्याल ते मी आनंदाने स्वीकारेन. आणि पैशाकडे येत आहे. तू मला आधीच इतक्या गोष्टी दिल्या आहेत की पैसा देऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे ठेवा. मला हवे असेल तर मी तुम्हाला विचारेन. आणि तरीही जर तुला मला भेटवस्तू द्यायची असेल तर तू मला परवा कुठेतरी घेऊन जाऊ शकतोस का? अर्णव, कुठे? कुशी, तू आधी सांग, मला घेशील की नाही? अर्णव, कुठे सांगाल तरच सांगू मी तुला घेऊन जाऊ की नाही. कुशी म्हणाली, तू माझा प्लॅन बिघडवत आहेस. अर्णवने तिच्याकडे आनंदाने पाहिले. मी मोहनला तुला घेऊन जाण्यास सांगेन. त्याच्याबरोबर जा. कुशी, ठीक आहे. मला अमन भैयाच्या घरी जायचे आहे. अर्णव, अमनच्या घरी? कुशी, हम्म. अर्णव, पण का? तो इथे फक्त ना. कुशी, परवा भाऊ दूज आहे. त्यामुळे मला त्याच्यासाठी काहीतरी करायचे आहे. अर्णव हसला. पहले ही मेरी बहन कहता राहता है. आता तो उडी मारणार आहे. कुशी, त्याला सांग ना, मी त्याला आश्चर्यचकित करीन. अर्णवने मान हलवली.
कुशीने पर्स मिळवली आणि त्यात 100 रुपयांची नोट ठेवली आणि ती त्याला परत दिली. तिच्या कृतीकडे बघून अर्णवने भुवया कुरवाळल्या. कुशी, तुम्ही कुणाला रिकामी पर्स देऊ नका, म्हणून मी त्यात पैसे ठेवले आहे. ठीक आहे, खाली ये, जेवणाची वेळ झाली आहे. त्याच्याकडे हसत हसत ती खाली गेली तर अर्णव त्याच जागी उभा होता, आरशात स्वतःला बघत. कुशीच्या भेटीने त्याची मान चमकली. त्याच्या चेहऱ्यावर एक छोटेसे हसू उमटले. धन्यवाद. कथेचा भाग 16 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.